काय करते? काय नाही बसले. आले तुम्ही हिंडून फिरून. काय होतं हिंडून फिरून आल्याने? हा मला नाही राहायचं आता. मी चालले माझ्या आई बापाकडे. कशामुळं? मी नाही बघ तुमच्या आई बापा. मी कायम सांभाळून कटाळले आता. पण झालं काय असं अचानक? काय बडकाय झालं? काय अचानक प्रॉब्लेम? म्हणजे आपण काय उक्त घेतलं का त्यांचं सांभाळायला? त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय का? कुणाचं नेमकं? तुमच्या आई बापाने तुम्हाला जन्म दिला. लहान त्यांनी काय केलंय? पण लहानाला सांभाळायची काय? ती मस्त थाटामाटात हिंडती फिरती. तिला काय घेणं देणं नाही. मी बाहेर गेले का मला घाई. घरी लवकरी आई बापाचं जेवण आहे आमका आहे धमकाय. मला नाही राहायचंय अशा निध. येडवून करू नको. काय ना प्रॉब्लेम आपण आहे ना त्यांना विचारू. त्या पद्धतीने आपण हँडल करू. कशामुळे तू असं टाळी जाती? मी काय या दोघांना सांभाळायला मोकळी नाही. त्याची बायको आरामशीर जगती मस्त मजेत. आणि माझ्यावर काय आहे? अरे बाबा फिरतील मग आपण चर्चा करू ना. ते संग बोलतो मी. माझा भाऊ आहे ना. तुम्ही बोलत नाही चर्चा करीत नाही. 10-12 झाले मला तुम्हाला सांगायचं. इतकं तापू नको. इतकी काय अडचण नाही. आपण बोलू चर्चा करू ना. काय प्रॉब्लेम आहे? अगं मी कसा म्हणू? ते माझे आई बापा इथं जन्म दिलाय त्यांनी. मी कसा घराबाहेर काढू त्यांना? लोक काय म्हणतीन सांग बरं तू. आपण मोठे आहोत सांभाळू आपण त्यांना. माझ्या आई बापाचं खूप दुःख झालंय. तुम्हाला 2 मुलं वायली राहतात. तुमच्या दोघीमुळं आज आम्हा दोघा भावाला वेगळं राहायची वेळ आली. लहान भाऊ नाही तो विरोधक झालाय माझा. माणसं म्हणतात ना चुली झाले 2 तुम्ही आम्ही कोण. बरं ठीक आहे तुझी इच्छाच आहे ना. विचारू आपण त्यांना. चला मग. चल काय म्हणते ते पाहू ते. चला. डोक्याला का रे? कस काय बिघडलं हे? 4 वेळा नीट करायचं याला. काय करतो आजचे? काय नाही ते पंप नीट करायचं. काय आलं? काय झालं पप्पाला? बिघडलं ते जाऊ दे. हा काय काम काढलं? आम्ही असं काढलंय. म्हातारीच काय करायची? मी तरी करू सांभाळू. मला काय सांगतो? तू काय सांगतो माझी? तू आई बाप्पा नाहीत का? माझेच आहेत एकट्याचे. तू तुझं बघ ना. मग मला माझे काम पडलेले असते का? तेवढंच लक्ष देत बसू का मी त्यांच्याकडे? तू असं कसं बोलतो? हा तुला जन्म दिलाय मला दिलाय ना. थोडंफार काहीतरी लक्ष दिलं पाहिजेच ना तू. मग तू मोठा आहे तू सांभाळ. मला आता तुला काय प्रॉब्लेम काय आहे? हा हे बघ मला की या गोष्ट ना किरकिर करायची नाही. मला वाद घालायचा. अरे तुला तर बायकोने काय डोकं भरलं काय तू? हा ती कशाला माझ्या डोकं भरीन? मग तू कसं काय असं म्हणतो? भाऊजी काय चाललंय? काय चाललंय? बोलतोय ना मी. तू थांब ना जरा. नाही नाही मी आता सांभाळणार नाही. इतके दिवस आम्ही सांभाळलं. आता तुम्ही सांभाळायचं. काय म्हणजे इतके दिवस तुम्ही? आम्ही काय सांभाळू? का म्हणजे तुझ्या नवऱ्याला जन्म नाही दिला म्हाताऱ्याने? माझ्याच नवऱ्याला दिला. तुझ्या नवऱ्याला नाही का दिला? मग सांभाळलं ना मी केलं. किती सगळं दिवस केलं. सांभाळलं? आता तुम्ही सांभाळायचं. मी सांभाळणार नाही. आम्ही हे सांभाळत नाही. हे बघ दादा आमच्याकडे काही जागा नाहीये. ते तुमच्याकडे आहे भरपूर. अरे, ठेवा. तू असं कसं बोलतो? हे समाजात तो आहे ना वावरायला नाक काढायची जागा नाही राहिली ठेवायला. जागा नाही एवढं मोठं घरात कोणाला झोपवायचं? सासर ते लोक आणून बसवायचे का तिथं? हो वहिनी ते मी काही करण मी माझं. तुम्ही काय काढता माझ्या सासऱ्याचं? गोड लागत आहे त्यांना फक्त. तिकडच्या विषयी बोलू नका. काय कळलं का? अरे बाबा येईन इथं नागर तर फोल्डच आपलं दोघीच्या वादामुळं. पण तू पण आता तरी लक्ष ठेव ना त्यांना. त्यांना लक्ष दिलं पाहिजे ना आपण दोघांनी. मग तू देणार रे. माझ्याकडे काय अरे, मी नडलंय? देतोय, पण मी बी कदारलोय ना. मी तरी एकटा कोर सांभाळणार आहे. मग मला कातरायचंय का? मग तुला कदरायचं नाही सांगत. काहीतरी तोडगा पाड ना. तू काही दिवस सांभाळ. मी काही दिवस सांभाळतो. मग आता आमच्याच्यान काय सांभाळणं होत नाही ना. आम्ही सांभाळणार नाही. नाही एक ठोक्यात घाल पड फोडी काय? मला? माझ्या लायक आहे का तुझे? तो सांभाळ मग. आपण दोघं बोलू ना. तिला मध्ये बोलायचं काय करायचं? बोलणार ना ती. मग काय असं बोलणार? असं बोलणार ए, असतं तुझ्या पुढं. नवऱ्याला सांग. आम्ही दोघांनी जे केलं ना ते तुम्ही त्यांचं करू शकत नाही. आम्ही त्यांना सांभाळ. त्यांचे दुखणे पाणी सगळं आम्ही करतो. आणि तुम्ही पण तुला घ्या माझ्याशी बोलता येतं व्यवस्थित मग बोल. तिला मध्ये काय बोलून देतो तू? बोलणार ती बायको आहे माझी. तुझी बायको माझ्या संग बोलण्यास काय अडचण तिला? मग? काय प्रॉब्लेम आहे का? मी आता वहिनीला म्हणलो की एका टोक्यात खाली पाडी म्हणलोय कधी? मग म्हणला नाही होती का मध्ये बोलती? मग बोलू दे ना मग. तिला लागत ना असं झुमका मुरम मारून तुला हिंडायला, सांगत होतो फिरायला. तिकडे मी. त्याच्यामुळे कशाला तिला ते- आता जन्म तिथं काय देतो बोलत ती? सांभाळायला. हा? काय अगं तू बोलती? काय माझ्यावर चूक कशाला करती ती? जाते? मी माझ्या नवऱ्याच्या जेव्हा आईस करते. हो, तुला काय तुझ्या करायचंय? नवऱ्याचे जोर आहेस का? पण त्याला ज्यांनी सासू जन्म दिला सासरे ना पण त्यांना सांभाळावं पण लागेल सांभाळ. तुझं. हा. आम्ही काय सांभाळ? आम्ही नाही सांभाळत. तुला कोणीच लागत नाही. तू आहे ना डोक्यावर ए, नको थांब. खावा. थांब. तुला आहे ना ते समजून सांगतात आहे का? बरं मी काय आणतो हा. ऐक एक काम करू. बोल ना. ना काय चाललं? काय नाही जाऊ दे. मला काय बोलायचंच नाही. जावा तुम्ही इथनं निघा. तू कोण सांगणार जावा म्हणून? कोण सांगणार म्हणजे? तू कशामुळे पाहिन ना तू बोलन ना. सांगणार ती तिचं बी घर आहे. आहे का? बघितलं ना मी इतके दिवस सांगत होते तुमच्या डोक्यात नव्हतं जात. अरे असे दोघं जण आहेत. मतलब इथे यांना आई बाबा लागत नाही फक्त पैसा लागत होता. हा वहिनी कधी खाल्ले होते त्यांचे पैसे आम्ही. आणि मग कोणाच्या जोर जागा त्यांचंच वावर त्यांचंच घर त्यांचंच सगळं आणि सांभाळायला नको. आमचं बी अधिकार आहे. आम्ही आमचं घेतलं ना आम्ही आमचे अधिकार आहे घेतले. तर सांभाळा ना. आम्ही काय सांभाळू? म्हणजे यांना अरे समोरच मी तू जन्म नाही दिला का? अरे काय बायकोच ऐकून तू बी लाचारी हा. झाला बेटानू. बायकोच तू काढ बायको नका. ना. तू बायको
सोडून देऊ नका त्याने. तुम्ही बोल नका, लय वेळ झाला तुमचं ऐकून घेतलंय. बायको सोडून द्यायच नाही सांगत मी. मग? तुला समजतं की नाही बोलते का तू तिला चढून दिलं का माझ्यावरती? मला समजतंय पिलेलं नाही मी वहिनी, ऐका मला सगळ्या गोष्टी समजतात. बोलून काय फायदा आहे? तू आरोप करून पिऊन आलाय काय नु आलाय, तुला पिऊन आलास तरी त्याला नीट करायची ताकद आहे माझ्या. तू थांब. बघा करा पण मग. ह्या गोष्टी भांडायला आलाय का तू माझ्या संग? तुझी बाजू धरल्या, मी तिला बोलून नाही दिलं. तुला अजून सांगतो तुझी बायको आवडतो. ए थांब गं, मध नको बोलू. तुला मी अजून सांगतो तुझी बायको तू आवडतो. बरं मग काय करायचं मला सांग, काय करायचंय? हे बघ, तिला बोलून देऊ नको. आपण काय करू, दोघ जण बसू, प्रतिष्ठित माणूस घेऊ, नानाला आपण बोलून घेऊ. नानाला बोलून घेऊ, ते सांगते आपण त्या पद्धतीने करू. यांच्या तरी कटकट मिटन. ते नाना बिना आम्हाला काय माहित नाही, निघा इथून. ते नाना बिना आम्हाला काय माहित नाही, निघा इथून. सगळं डबुल मड्याव घालून आमच्याकडे येऊ नका. एकत्र असताना काय दिलं आम्हाला? म्हातारीला 2 एकर वावर ठेवलंय खायला. काय फुकट नाही सांभाळत, आम्ही नाही सांभाळणार. जा. आणि तुम्हाला सांभाळायचं असेल ना तर मी माझी चालली माहेरी. मला बिलकुल नाही राहायचं इथे. जायला गेली तर गेली, आम्हाला काय घेणं आहे? मी पण नाही सांभाळणार. आई बापा काय आमच्याच नाहीत, दोघांचे पण आहेत. 1 एकर वावर तिला द्या. एक जण तू सांभाळ, एक जण आम्ही सांभाळतो. नाही तर दोघं रुद्र आश्रमात नेऊन घालू. आम्हाला बी काही गरज नाही राहिली. बापन आई काय एकट्याचीच नाही येत, तुझ्या बी नवऱ्याचे आहेत. नसल जमत तर सगळे चला म्हातारीकडे बघू आपण ते काय म्हणते ते. असं म्हणता का? चला मग. चला चला सगळेच म्हाताऱ्याचा विचार घेऊ. फुटन बर का आधीच नाही हं? हे बघ किती झालंय. आधीच नाही त्याला काही पैसे आणायला. हं? आणि जेवणपणात रुपया करून एवढं मोठा बंगला बांधलाय, तिथं दारात जायची मुभा नाही. हं? इथं लिपून तरी घ्या तुला सारं तुला 2 लेकरं लागत होते ना. अहो गारठा किती आहे, घेतो लिपून. ते लिपून एक तर घ्या. आता हे राखेल बंद झालंय, डिझेल आणून पार वैताग आलाय. कवर काजळी डिझेल किती आणा. झाली, सारं काजळ जे नाकात काजळ लागते. त्याच काजळी नीट स्वच्छ करा त्याला, रोजची रोज स्वच्छ करत जा जरा. किड्यांना तर मोठं केलंय, शिकवलंय, एवढं जगवलंय, एवढ्या बायका करून दिल्यात, पण काही भाकर सुद्धा देत नाही, उपाशी मारतात. हे सगळा तुझा लाड भावलाय. लाड भावाला मग काय फेकून द्यायचं काय लेकर? काय चाललंय? या नाना बसा. बसलो का ना. आईला तू काय ते कंदी लीट करतो काय? नाही आता काय बघा ना, आता काय अवस्था चालली. बंगला बांधला, ते आमचा नाही झाला, दोघांनी वाटून घेतला. आम्हाला दिलं इकडे झोपडीमध्ये टाकून. तुकड्या पाण्याची काही सोय? भीक मागितल्यावर जावं लागत आहे दारात. ते बी बाई. देत नाहीत. तो म्हातारीची हाल मांडली गाड्या. तू काय नाही, तू नुसताच खाऊन पिऊन पोचला, तुला बाकी काहीच नाही आलं. आता काय नाना काय सांगू, ते दिसतंय फक्त जगाला, पण आतून किती मी जळू राहिलो ना. जसं आता या कंदिलाला कशी आग लावली ते दिसतो, पण ही जी माझ्या आतमध्ये जी आग लागली ना, ती कोणाला नाही दिसत. त्या टायमाला तुला कळत नव्हतं एवढा मोठा बंगला बांधताना आपण एका साईडला खोली बांधून ठेवा, उपयोगाला येईल. तर बिचार रडायला लागली डायरेक्ट. ते काय आता ते कुणी आलं की ती रडूनच दाखवणार ना, आणि सगळा दिंडोरा माझ्या डोक्यावर पोरी अहो, ती परत. भरून येतं आपोआप. आता मी काय हटकून रडते कोणासमोर? भरून येतं मला, मी काय करू? डोळ्याला दिसत नाही, दात रात्रभर दात दुखत होता तर झोप नाही. सांगायचं ना पोरांना दवाखान्यात मी म्हणून. नाही देत ते. पोरं का बरं? 2 रुपये नाही मला चप्पल शिवायला. ना ना, त्या पोरांना आहे ना, जन्माला आले ते तेव्हाच त्यांच्या नळडीला नग द्यायला पाहिजे होतं. चुकलं. आणि एक तर पोरच नको होते. अरे तू बाहेर तर लय शायनिंग मध्ये राहते. लय काय शायनिंग बाबा मध्ये ते राहते. बायकांचा दाब जर बघितलं तर माझ्या डोक्यावर पाहिजे 10-5 हजाराची माझ्या अंगात साडी असून त्यांच्या अंगावर. अहो ते पोर असे वागत आहेत नानासाहेब, का जसं काय त्या बायकांनाच झाले, मला झालेच नाहीत ते तसे वागत आहेत. अशा आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आमचा राग येतो त्यांना, आमची लाज वाटते ती त्यांना. अमृता तुला एक सांगू का, हा? हे सगळं तुझा लाड आहे. अहो लाड सगळे आई बापा करीत हे पण सगळा तुझा लाड आहे. लाड जर पहिल्यापासूनच जर आहे ना, ती ही पायातली चप्पल कशी तू पायात घालती, तसं जर त्यांना जर तात्पुरतं कामापुरतं हे केलं असतं ना, तर आज पोरं आहे ना आपल्या ताब्यात राहिली असते. माहितीये का, मी काय बोलायला गेलं, मी हात उचलला की कायला मारता माझ्या पोरांना. अरे होतं ही चांगल्यासाठी. अहो नानासाहेब माझे दोन्ही पोरं तसे नव्हते. लग्न झाल्यापासून इतके बेकार वागायला लागलेत आणि इतकं आम्हाला अंतर दिलंय ना त्यांनी, नाही तर शब्दाच्या पुढे नव्हते. आमचं इतकं चांगलं टामटमीत चाललं होतं. आज आम्हाला इश खाऊन बारी आली झोपायला सुद्धा भेटत नाही आम्हाला. मरावा का जागावा, विष खाऊन झोपावा असं वाटतंय.
नाना काय आहे, एवढा मोठा बंगला आणि तुम्ही सर कोपीत राहता माहिती अक्कल बंद झाली. नाना आता कसं आहे माहिती का, त्यासाठी मी गावात सुद्धा येत नाही. गावात सर, काय इज्जत होती ही तर माहिती आहे ना. मी मळ्यातून चाललो होतो म्हणलं चला तुम्ही बसले नवरा बायको म्हणून भेटायला आलो. नाही यायचे बाबा ते माझी परत काही सांगतो काही समजून नाही कुठं नाही वाटत. बरं जाऊ का त्या चालन चालन. हो इकडून चालले तर आमच्याकडे चक्कर मारीत जावं बरं वाटत आम्हाला. नाही तुमची लायकी तुमची कळाली मला. बरं नावचं करून दिलं आता बस एवढं जाऊ का. चालन. अरे त्या बघ ते आलेत राव मी म्हणलंच होत तुला काय केलं. डोळे पुस जरा ते आले ते आले तर रोड बिडू नको. आला. कर दादा आता काय आम्हाला हाणायचा विचार आहे काय तुमचा. नाही नाही आम्ही कशाला मारू. मग बाबा तसं असतं पुढं. मग आता घरातून तर दिलं काढून. आता काहीतरी आम्हाला पश्चाताप होत असेल ना, कशासाठी आलो जरा थोडं का लगेच चालू झाले तुम्ही. हा आई सांग ना जरा काही कशासाठी आलो. दादा तू बारका कायसाठी आले तुम्ही इथं. हा मग असं विचारणार का ते आल्या लगेच चालूच का. विचार आचार काय आहे का नाही. मनस्थितीच नाही बोलायची आमची. हा ठीक आहे. आम्हाला तुम्ही इथना घरातून बाहेर राहिला त्याचा पश्चाताप व्हायला लागलाय. आम्हाला आहे ना जरी आम्ही तिकडे रुबाबात राहत असलो काही प्रॉब्लेम म्हणजे इथना प्रत्येक जण माग तोंडा कोणी बोलत नाही, पाठीमाग नावच ठेवते ते. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाकडे आलो. काय करायची काय आपली चर्चा म्हणजे सांग ना. तुला लोक नाव ठेवतात म्हणून आला. हे तू आता मला शिवाय जरी दिल्यास तरी मला मान्य आहे. बरं मी काय म्हणतो ऐका, मी बाबाला ठेवतो माझ्याकडं, तू आईला ठेवतो ऐका. मग असंच मग मी ठेवतो तिथं बाबाला. अरे तुझं म्हणणं बरोबर आहे पण आता त्यांचा विचार घ्यावा लागेल ना आपल्याला. मग काय दोन्ही ठेवू का मी माझ्याकडे. मग मला नाही दोन्ही नको ठेवू. पण रडाय काय झालं थांब चर्चा चालली ना, रडू नको. मला तर काय बोलायचंच नाही. मी सांगितलं मी स्पष्ट सांगितलं मी. परत मला बोलायचं नाही, परत माझ्या दारात भांडायला यायचं. आता रडायचं काय आहे. रडू नको, टेन्शन घेऊ नको. आता आम्ही एक जण सांभाळतो, तुम्ही एक जण सांभाळा ना. मी म्हणलं ना आता बाबाला घेऊन जातो मी. तू काय नाही तिथं तुम्ही काम धंदा काही करू नका, फक्त दारात बसा, रुबाबात राहा, आईच करा. तस काय नाही आता तिथं घर जरी बंगले जरी लांब नाहीत काय नाही तर शेजारीच येतं. तुम्हाला काय तिथं 2 ठिकाणी म्हणजे खाणं पिणं 2 ठिकाणी राहीन आपलं. तुम्ही फक्त तिथं दोघं बी दिवसभर दारात बसला तरी काय अडचण नाही. आईश करा, आईश करा ना, है ना. काय प्रॉब्लेम नाही. जेवढा तुम्हाला तकलीफ झाली ना त्याच्याबद्दल माफी मागवतो. पण तुम्ही ना आता तुम्ही दोघं बीत ना येड्या करू नका. तुम्ही हेच करणार आहेत कारण तुम्ही समजूनच घेणार नाही थोडंफार. त्यासाठी आईला बोलतोय मी. म्हणजे दादा तुझ्या घरात मी यायचं हा आणि कामवाली म्हणून राहायचं. तुझे धुणे भांडे स्वयंपाक झाडून पुसून तो लेकरू तुला गरज आहे आज म्हणून तू आम्हाला घ्यायला आला है ना. ही गोष्ट करायला लावशील का? आता ते कशाला करायला लावू मी. मागच्या टायमाला इतक्या दिवस आपण सांभाळलं तेव्हा काय झालं. आता मध्ये एक त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला- त्यांना इथे राहायची बारी आली. हे काहीच गोष्टी करायच्या तुला काय सांगितलं फक्त घरी राहून ना रुबाबात राहा. यांना आई बाप नाही, कामाला माणसं पाहिजे. अरे भाडखावांनो, एक तर बंगल्यातून काढलं तर काढलं, आता म्हातारींची तुम्ही ताटातूट करू राहिले का. हा अरे कुठं फेडता नाही पाप. हा बघा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही भांडणं करू नका. आमच्यासाठी तुम्ही 2 जण भाऊ भांडणं करू नका. अरे आमचं काय आहे, 4 दिवस जगू, तुम्ही खुश राहा. आणि आरडा वरडा करून ना लोकाला तमाशा नका करू. लोक म्हणते जितापणी आई बापाला बाहेर काढलं, आम्हाला आहे ना फक्त गावाबाहेर काढा. आम्ही कसं जगूत, कसं राहूत, लांब जाऊन राहूत, परत तुम्हाला दिसणार नाहीत. आणि आम्ही ना भीक मागून खाऊत. आणि आम्ही ना कोणाला सांगणार पण नाहीत की आम्हाला 2 मुलं आहेत, हे कोणाला सांगणार नाहीत. हा विषय ना आपल्याच घरात राहील. आणि आजपर्यंत तुम्ही सांभाळलं ना, हे तुमचे खूप मोठे उपकार आहेत आमच्या दोघांवर. चला अमृता चला. चला अक्षर ते आपल्या जवळून चालले तर लोक काय म्हणतील. हा लोक तोंडात गुगालते ना आपल्या. हा
आई बाप आहेत ना घराच्या बाहेर हाकललं म्हणते ना लोक. दादा तुझं म्हणणं बरोबर आहे. मग आता चल बरोबर आहे ना, चल मग आता त्यांच्या पाया पडून त्याला घरी घेऊन जाऊ. ते दोघं काही इकडं राहू नाही तिकडं राहू दे. आधीपासून तर आपण तिला तेच चाललं होतं ना, पण यांना लय भांडणं. नाही जरा चुकलंच आपलं. हा चल आता पाया पडून त्यांना ना घरी घेऊन जाऊ. नको लोकात तमाशा दाखवायचा. चला आपली चला, चला. कामाची 4 चौघामध्ये जाईल. तू नको ना ग रडू. बघ ऐक माझं, जिथपर्यंत आपल्याला रोड नेतो ना तिथपर्यंत चलत राहू. आणि काय करू, गंगेमध्ये ना डुबकी मारून आपण दोघं आपल्याला संपून टाकू. नको हे जीवन आपल्याला. माझे पाय एवढे जड झाले, मला चालूच तू चल पुढे थांबू कुठेतरी आपण. 2 पोरं असून 1 पोरगी असून आपल्याला मरायची बारी आली. लेकीच्या पण दारात नाही जायचं, सरळ सरळ गंगेत उडी टाकून ना आपण आपलं जीवन संपून टाकू. काय काय लेकीकडे नको कोणाकडेच नकोय. आपण सरळ जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत चलत राहू. आणि अरे तुझे आई बाप काय भानगडे? मामा काय आई काय झालं ग? काय झालं आजोबा? काय नाही रडताय तुम्ही? चाललं कुठं? काय नाही जावाय. कपडे नाही, पिशवी नाही बरोबर. चप्पल तुटली. काय असेल ते खरं खरं सांगा. काय झालं? भांडणं झाली घरी? निशा, अरे तुझ्या भावाने काय झालं? अरे हाकालले त्याला वाटतं घराच्या बाहेर काढले पोरांनी. जावाई आणि तालडे, अगं तुझ्या दोन्ही भावांनी आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं. त्यांच्यासाठी सगळं केलं ही अवस्था. जावाई काय एवढा मोठा बंगला बांधला ना आम्हाला झोपडीमध्ये काढून दिलं. घेऊ नका ती कार्टेले पुढचे निघाले असले आम्ही आहेत ना. मी आहे की तुम्ही एवढं खचून जाऊ नका. कुठे रे कुठे ती पोर? असते त्यांच्या घरी. आता काय 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 एवढी अवस्था. तुम्ही फोन करायचा, सांगायचं आम्हाला ना, कल्पना द्यायची ना. आम्ही आमच्या जीवाचं बरं अहो हे सोन्यासारखी लेख आहे, जावा ये ना तू ये तुम्ही आत्महत्या करायची. आम्ही आहेत ना, आम्ही आहेत की. काय चांगले चांगले म्हणून तर केव्हा बसले ना. काय नाही चाललंय आम्ही मरायला. अजिबात टेन्शन घेऊ नका. बघू त्यांच्याकडे येते ना कधी. मरणार आहे आमच्याकडे आता दुसरं काय. अहो काय मारायची भाषा करता तुम्ही? काय एवढं कमून काय ठेवलंय काय? तुम्ही ना रडूच नका आता. अजिबात टेन्शन घेऊ नका. त्यांच्याकडे पाहा तुम्ही. लय मस्ती आली ना त्यांना. बघू त्यांच्याकडे. चला तुम्ही चला. दाजी तुम्ही अरे लाज वाटत का तुम्हाला? घराच्या बाहेर काढता. तुम्हाला तिथं सांगत तुम्ही तर लगेच निघले होय. आणि आता आता काय राहिली? ठेवली का नाही काही? अरे तुला नाही काय बाप? करे अरे तुम्हाला समजत नाही का? सासू सासऱ्याला घराच्या बाहेर काढताय. अरे लाजा वाटू द्या जरा, लाजा वाटू द्या तुम्हाला. अरे मरले तुमच्यासाठी जी प्रॉपर्टी कामवली त्याच्यावर तुम्ही जगत आहात. काय आहे तुमचं? आणि मग हीच वेळ जर तुमच्यावर आली मग कसं होईल? त्यावेळेस रडायचं नाही बरं का. मग नका सांगू गावाला ओरडून माझ्या पोरानं मला घराच्या बाहेर काढलं म्हणून. ह्या गोष्टीचा तळतळाट आहे ना तुम्हाला लागत असतो. तुम्हाला जन्म दिलाय, मी जावाय त्यांचा. अरे मला कस तरी वाज झालंय. आणि तुम्ही बिनलाजासारखी खुशाल आहे बापा घराच्या बाहेर काढलेत. अरे जीव द्यायला रस आली होती ती. लाजा वाटू दे जरा. यांनी जसं केलंय ना तसंच आपण करू त्यांना. यांनी आपल्या आई बापाला बाहेर काढलंय ना, त्या प्रॉपर्टी मध्ये माझा पण हिस्सा आहे. तुम्ही दोघांनी लगेच इथून चालता व्हायचं. आमच्या आई बापाला घराच्या बाहेर काढताना कसं सांभाळायचं ते आम्ही बघू. आणि आई बाबा तुम्ही अजिबात भिवू नका, सगळं तुमचं आहे. कशी सांभाळत नाही मी बघते. या दोघांना पण मी पण घरात येऊन देत नाही. निशा यांना घरी घे, मग यांचा सुमार बघू तुम्ही. अरे बघता काय लाजा वाटल्या पाहिजे.
नाही खरं काय चुकलं आमचं, इथून पुढे नाही वागणार आम्ही असं. अरे 10-12 झालं ना तेच. बरोबर आहे दाजी. दाजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, चुकलं आमचं. आम्ही पाया पडून माफी मागतो त्यांची, त्याला घरी घेऊन जातो. तुम्ही ना बास करा आता, तुम्ही शांत राहा, काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. आता ही शेवटची संधी आहे तुमची. जर परत असं केलं तर मी स्वतः तिथं येऊन राहीन, त्यांना सांभाळ करीन, आखी प्रॉपर्टी मी घेईन. तुम्ही असंच वर करत फिरायचं. माफी मागा, पाया पडा. आता काय आता सांभाळता. अगं नाही ताई, सांभाळतो ना आम्ही. म्हणलो ना इथून चुकलं, आता इथून पुढे नाही चुकणार आम्ही. आणि जर परत चुकले तर नाही चुकत नाही, काळजी करू नाही नको. चुकणार. नाही तुमच्यापर्यंत येऊन देत काही तक्रार. आता मी सांभाळते त्यांना, आमच्याकडे नेतो दोघांना पण नाही सांभाळते. मी सांभाळते, वंस मी सांभाळते. नुसतं सांभाळता सांभाळता म्हणता दरवेळेस नाही, आता- आतापर्यंत त्यांनी सांगितलं होतं, आज तर तुम्ही तर घराच्या बाहेरच काढले फार. शेवटची संधी. समजलं? आम्ही आता नाही परत जर सांभाळलं काही तर आम- कानावर आलं तर स्वतः मी येऊन तिथं राहीन आणि आई बापा सांभाळीन. तुम्ही असंच वनावना ए, फिरायचं. ऐक. हो, चालेल एक आम्हाला एवढी घरातून बाहेर शेवटची काढ. संधी याला, मग परत बघू. चला पाया पडा, माफी मागा. चुकलं आमचं बाबा. तुमचं काय आहे काय? काय होत नाही त्याला. ओ मामा जायचं ना मग. आहे ना तयारी? आहे का भरोसा यांच्यावर? मग ठीक आहे, चला आता आम्ही येऊ का पाहतो का चहा पाणी आम्हाला? चला ना चला घरी. चला 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 घरी चला चला. बाई मी यांना लई चांगले सांभाळते. मला लई चांगले वाटत होते. मला वाटत नव्हतं हे असं. ताई काही काळजी करू नको, होत असं थोडं फार चुका. जावई बापूंनी पुढाकार घेतलाय म्हणून आपण लय कष्ट केले यांनी. हा, तुमच्या हवाली केलेला काही सारी त्या पोरांनी आहे ना आपल्याला जीव द्यायला लावला असा, जावई देत नसते. बरं ताई, आता नको बडबड करू, आता इथून पुढे नाही होणार ना. काय पण असं वाटत नाही बरं का. जावई आपला लेकच आहे. हा, मग. हे अगं ताई लेका नाही. जावयामुळं बरं का पोरं बायकांना झाले म्हणून वागत आहेत. तसं नाही आहे, आता जाऊ दे ना, आता चुकलं म्हणून माफ कर म्हणते मी. बघा दाजी, टेन्शन घेऊ नका. अरे. सांभाळतो. आमचे फार पाय झिजलेत रे काम करू करू. आता आराम करा ना, आता आराम